रामकृष्ण हरी माऊली. सकाळी रात्री जरा उशीर झाला, पण आता सकाळी उठून आलो, दर्शन घ्यायला म्हणलं तर जगत तुकाराम पालखीचं दर्शन घ्यावं. तर त्या ठिकाणी आलो तर चला म्हणलं आता आतमध्ये जावं, दर्शन घ्या. पण इतकी प्रचंड अशी पुणेकरांनी गर्दी केली दर्शनासाठी. दर्शन म्हणलं आता चला, दर्शन तर काय भेटणार नाही, पण आपलं मुख दर्शन घ्यावं. पण तिथं बी काय थांबू न द्या ना कोणी. पुढं पुढं चला चला म्हणून मग रथाकडे गेलो. रथाचं बघा आपले गंधाचा कसा सुंदर असा रथाजवळ गेलो, रथाचं दर्शन घेतलं. त्यानंतर नगाऱ्याजवळ गेलो, नगारा बघितला. ते सगळे निवांत होते तिथं बी. बघा तुम्ही बघू शकता नगाऱ्याचं. आणि तिथून पुढं मग दर्शन घेऊन गर्दी तर भरपूर होती. दर्शन घेऊन पुढं गेलो, जरा बघितलं काय इकडे जो भाऊसाहेब करतात फोटो. म्हणलं चला काढा काढा तुम्ही, म्हणलं चला. रामकृष्ण हरी. बघा अन्नदान वडापाव भरपूर चाललं या. चला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, सांगतो थोड्या वेळाने. चला पुढं पुढं खिचडी खायला या. हा पाण्याची बॉटल, खिचडी खाऊन घेतो आता खिचडी. आणि आता जातो रूमवर. चला कंधारी मोटर्स वाटत आहेत. बघा नाश्त्याला इडली आलेली आहे. आता इडली सांबर. 2 माऊली लागल्यात नंबरला. घेतो आता खाऊन. चला पुढं बघत झाला एक करा. आणि आपल्याला एक गोष्ट सांगायची मला, सांगतो मी थोड्या वेळाने. चला एक पालखीचं दर्शन घेऊन आलो आणि नाश्ता बी करून आलो. म्हणलं आता चला, कोणाचं काय माझे पायले दुखत होते, असे ठणकत होते, म्हणून गोळ्या घ्यावं म्हणलं. गोळ्या घेतल्या आणि म्हणलं चला आता रूम. तर सांगायचं तात्पुरते इथं हॉटेल जे आहे ना, ह्या हॉटेलमध्ये आम्हाला एक दुकानदार आहे. दुकानदार म्हणजे मटेरियल सप्लाय करतात गॅरेजला. त्यांनी आपली सोय केली इथं. ते म्हणले इथं जावं, मी सगळे ॲडजस्ट केले आपल्यासाठी तिथं केलं. तर बघा आता आम्ही आलो तिथं, म्हणजे रात्रीच आमची सोय केली ती. म्हणलं चला आता, आम्ही काय दाखवलं नाही तुम्हाला, पण आता सांगतोय. 3ऱ्या मजल्यावर लिफ्टने जातोय. त्यांची मजा करतोय, लिफ्ट चालवायची का नाही ती. ते बघत्यात लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर रूम होती. चला रूम दाखवतो तुम्हाला. त्या शेठजीने आम्हाला अगोदरच काल दुपारीच फोन करून ॲडजस्ट केलं होतं. पण आम्हाला पालखी बरं 10-11 वाजले येऊस तर आल्यावर तिथं नाव सांगितलं, सगळं ॲडजस्ट झालं. तिथं सगळं करून ठेवलं. गेलो मस्तपैकी रूमवर राहिलं. 2 दिवसासाठी केली ती त्यांनी रूम बुक आम्हाला. तर रूम अशी छान होती. त्यांचं धन्यवाद त्या शेठजीचं. त्यांना फोन केला तर व्हिडिओ वगैरे नाव वगैरे घेऊ का, तर नको म्हणले. काय असू दे आपलं, काय नाही, प्रेम केले त्यांनी. बघा रूम अशी तर. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तरी दुपारी रूम दाखवली तुम्हाला. त्यानंतर माऊलीच्या दर्शनाला आलो. प्रवेशद्वारावर आलो त्या माऊलीच्या चालत बरंच लांब होतं रूमपासून. तर आता आज जाणार आहे, दाखवतो पालखी कुठं कुठं आहे काय तुम्हाला. तर आता बघा गर्दी कशी, बघा तुफान अशी गर्दी पुणेकरांची मस्त माऊलीच्या दर्शनासुद्धा. तर बघा गर्दी दाखवतो मला. त्याच्यानंतर आतमध्ये जाणार आहे. गर्दीत दर्शन तर होणार नाही, पण बघू मुख दर्शन झालेलं आम्हाला. तर पालखीचं दाखवतो मला. तर रथ तर आहे तिथं समोर, रथाकडे बी जाणार आहे आम्ही. चला म्हणलं आता यांना, म्हणलं जोडदारांना, चला माऊलींना म्हणलं चला जाऊ दर्शनाकडे. साईडला एक साईडला कोपऱ्यात स्क्रीन बी लावलेली. स्क्रीनवर बी दर्शन बघा तुम्ही चालू होतं. पण उन्हाचा दिवस 4-4:30 वाजले, त्याच्यामुळे एवढी नव्हती. आत गेलो बाबा. माऊलीची कशी आहे का, विठोबा कसे बघा, सुंदर असं सजवलं होतं तिथं. आणि भवानी पेठत आहे, भवानी पेठत गेलो बाबा तुम्ही तिथं. ह्या मंदिरात ती पालखी तर तिथं बाबा पालखी दिसते का तुम्हाला, दिसते का नाही म्हणतो. गर्दी भरपूर असल्यामुळे ढकलाढकली भरपूर चालू होती. चेहरे वगैरे मध्ये येतात लोकांना. माऊलींचं दर्शन घेऊन एक ठिकाणी गेलो. तिथं भोजन चालू होतं, जेवण. तर मग चला, गर्दी जास्त होती पण तरी लाईनला उभा राहिलो जेवण करायला. गर्दी भरपूर होती तिथं. नंबरवर सोडत होते, 1-2 माणसं सोडायची. तर एकदाचा लागला नंबर जेवायला. गेलो, जेवण केलं. चला जेवण करून डायरेक्ट रूमवर आलो. रामकृष्ण हरी. गुड नाईट.